नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे असे तांत्रिक प्रश्नोत्तरे बघणार आहोत, जे की सायन्स म्हणजे विज्ञान या सेक्शनमधले असतील। आगामी होणारी तुमची गट क आणि गट ड आरोग्य विभाग पदभरती जे की 23 तारखेला म्हणजे शनिवारी आणि रविवारी होणार होती, काही कारणामुळे ती कॅन्सल झालेली आहे। लवकरच त्याची नवीन तारीख येईल। जरी परीक्षा लांबली असेल तरी परीक्षा तुमची 100% होणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यूमध्ये ठेवा आणि त्यामध्ये तुमचे तांत्रिक प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, गट क साठी सुद्धा आणि गट ड साठी सुद्धा। त्यासाठीच मी आजच्या व्हिडिओपासून जवळपास 5 ते 6 व्हिडिओ तुम्हाला तांत्रिक प्रश्नावरती देणार आहे। यामध्ये जवळपास मी तुमचे 300 प्रश्न कव्हर करणार आहे तांत्रिक सेक्शनमध्ये। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी 50 प्रश्न घेणार आहे आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बघायचं आहे। आणि या आधीचे जे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर त्याची एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे। त्या प्लेलिस्टची लिंक वर आय बटनवरती तुम्हाला भेटून जाईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहून घ्या। तसेच मी प्रत्येक विषयानुसार सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही प्लेलिस्टवरती व्हिजिट करा किंवा तुम्हाला वर आय बटनवरती त्याची व्हिडिओ पाहून भेटून जातील, त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही ते पाहून घ्या। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूत आजचा प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 तुमच्या स्क्रीनवरती CGS पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जे CGS पद्धत असते त्याच्यामध्ये ऊर्जेचं एकक जे असते ते अर्ग असते। तर हे तुम्ही लक्षात ठेवा। CGS पद्धत, MKS पद्धत यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात। MKSचं एकक काय आहे तर तुम्हाला कॉमेंट करून सांगायचं आहे। CGSचं अर्ग आहे तर MKSचं काय आहे ते तुम्हाला खाली कॉमेंट करून सांगायचं आहे। आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कमध्ये असणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला सर्वांना खाली कॉमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 2 कर्करोगावरती उपचारासाठी डॅडाचे समस्थानिके उपयोगी पडतात? तर कोबाल्ट-60 हे जे समस्थानिके आहेत ते कर्करोगावरती जे उपचार केले जातात त्यासाठी उपयोगी पडतात। प्रश्न क्रमांक 3 क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, क्योटो प्रोटोकॉल हे जे आहे ते हरितगृह वायू यासाठी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 4 नॅनो तंत्रज्ञान ही संस्था साधारणपणे किती आकाराच्या पदार्थाच्या संदर्भात वापरली जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, नॅनो म्हणजे काय असते तर ते एक तंत्रज्ञान आहे, ती एक टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा संज्ञा काय असते तर ती 10⁻⁹ असते। तर नॅनो म्हणजे काय असते 10⁻⁹ म्हणजे 10⁻⁹ म्हणजे एक नॅनो असते, तर त्या संदर्भात ती वापरली जाते, लक्षात ठेवा। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 प्लेस वेअर पर्टिक्युलर टाईप ऑफ ॲनिमल प्लांट्स आर फाउंड इज कॉल्ड ॲज? तर हॅबिटेट, त्याला काय म्हणतात तर हॅबिटेट असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 6 सायंटिस्ट हू डिस्कवर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी? तर याचा आन्सर असेल स्टॅटिस्टिक्स। प्रश्न क्रमांक 7 संगणकाचा वेग क्षमता कशावरती अवलंबून असते? तर विद्यार्थी मित्रांनो, संगणकाचा वेग आणि क्षमता ही रॅमवरती अवलंबून असते। रॅमचं लॉंग फॉर्म काय आहे तर रँडम ॲक्सेस मेमरी, RAM हे त्याचं शॉर्ट की आहे आणि पूर्ण की काय आहे तर त्याचा रँडम ॲक्सेस मेमरी। तुमची कॅम्प्युटरची किंवा तुमच्या मोबाईलची रॅम किती आहे, जितकं जास्त रॅम असेल तितका तुमचा मोबाईल, तुमचा कॅम्प्युटर फास्टमध्ये काम करेल। प्रश्न क्रमांक 8 वाढ, खुंटणे, अतिसार, केस व त्वचेवरील बदल हे पुढीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षणे आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे लक्षणे आहेत ते कुपोषणाचे लक्षणे आहेत, त्याच्यामध्ये उत्तर असेल कुपोषण। प्रश्न क्रमांक 9 राष्ट्रीय गलगण नियंत्रण कार्यक्रम कशासाठी राबविला जात आहे? तर आयोडीन अभाव आजार नियंत्रण करण्यासाठी। नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 चंदन वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढतात? तर विद्यार्थी मित्रांनो, चंदनचं जे झाड असते त्याच्या खोडापासून तेल काढले जाते। प्रश्न क्रमांक 11 सिलिका हे खनिज प्रामुख्याने आढळणारा जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सिलिका हे खनिज सापडते। याची संज्ञा काय आहे तर SiO2 हे त्याची संज्ञा आहे। ज्याला आपण वाळू म्हणतो, वाळूलाच सिलिका असे म्हणतात आणि त्याची संज्ञा आहे काय SiO2 हे त्याची संज्ञा आहे आणि ते सगळ्यात जास्त कुठे सापडते तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये। त्यानंतरचा प्रश्न डिसीज रिलेटेड टू फिटनेस इज कॉल्ड ॲज ऑबेसिटी? प्रश्न क्रमांक 13
large mass of ice on mountain that moves very slowly down a valley is called as glaciers. प्रश्न क्रमांक 14, द फुल फॉर्म ऑफ RSPM युजफुल फॉर मेजरमेंट ऑफ एअर पोल्युशन इज कॉल्ड ॲज. तर त्याला रिस्पेरेबल सोल्युशन पर्टिक्युलर मॅटर असे म्हटले जाते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15, मानवी रोग व त्याचे घटक म्हणजेच कारण. तर क्षय जीवाणूपासून होतो, कॉलरा हा विषाणूपासून होतो आणि हिपॅटायटिस हे विषाणूपासून होतो. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. TB, क्षयला आपण TB म्हणतो, तो कशापासून होतो? जीवाणूपासून होतो. आणि कॉलरला सुद्धा जीवाणूपासून होतो. आणि हिपॅटायटिस हे विषाणूपासून होतात. विषाणू म्हणजे व्हायरस आणि बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि फंगी म्हणजे कवक. प्रश्न क्रमांक 16, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही. तर अल्ट्राव्हायलेट रे, त्याला इंग्लिशमध्ये अल्ट्राव्हायलेट रे म्हणतात आणि मराठीमध्ये अतिनील किरणे म्हणतात. ते ओझोनच्या थरामुळे पृथ्वीवरती येऊ शकत नाही. जर ते पृथ्वीवरती आले तर आपल्याला भयानक असे त्वचेचे आजार जडतील. म्हणजेच एक प्रकारचा त्वचेचा कॅन्सरसुद्धा आपल्याला होऊ शकतो अल्ट्राव्हायलेट रेमुळे. तर याचं उत्तर असेल अल्ट्राव्हायलेट रे, जे की ओझोनच्या थरामुळे सूर्यापासून येणारी किरणे अडवल्या जातात. आणि ओझोनला काय संज्ञा आहे? तर O3 ही संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 17, नेत्रपटलास डॅडॅश या विकारामुळे अपारदर्शकता येते. तर काचबिंदूमुळे नेत्रपटलास अपारदर्शकता येते. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या रोगामुळे तांबडा पेशीचा नाश होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मलेरिया या रोगामुळे जे तांबड्या पेशी असतात ते नाश पावतात. प्रश्न क्रमांक 19, हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्बन मोनॉक्साईड हा जो वायू आहे याच्यामुळे हवेचे सगळ्यात जास्त प्रदूषण होते. आणि हे वायू तुमचे जे 2 व्हीलर 4 व्हीलर आहेत त्यामधून सगळ्यात जास्त प्रमाणात बाहेर पडते. प्रश्न क्रमांक 20, मानवी शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी कोणती. तर मानवी शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी म्हणजे लिव्हर, त्याला आपण यकृत असे म्हणतो. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते म्हणजे ॲसिड कोणते असते. तर सर्व प्रकारच्या आम्लामध्ये हायड्रोजन नावाचे ॲसिड असते. प्रश्न क्रमांक 22, मलेरिया हा कशामुळे होतो. तर मलेरिया हे प्लाझ्मोडियम याच्यामुळे होत असतो. प्रश्न क्रमांक 23, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते. तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असते, त्याला आपण सायट्रिक आम्लसुद्धा म्हणतो. प्रश्न क्रमांक 24, गांजराच्या अतिसेवनाने त्वचेमध्ये पिवळकट तयार होते तर वर्णक तयार होते. तर गांजराचं जास्त तुम्ही जर सेवन केले तर तुमची जी त्वचा आहे ती पिवळी पडू शकते. प्रश्न क्रमांक 6, क्षय किरणे म्हणजे काय. तर विद्युत चुंबकीय लहरे हे आपल्या शरीरामध्ये सोडल्या जाते आणि त्याच्यानंतर आपला एक्सरे काढला जातो, म्हणजे आपला हाडाचा एक्सरे काढला जातो. आणि याचा जो शोध आहे तो रेटेंजन नावाच्या एका शास्त्रज्ञाने लावला होता. प्रश्न क्रमांक 26, अत्यंत कमी तरंग लांबी प्रकाश किरणाप्रमाणेच विद्युतीय चुंबकीय त्याच्या इतकाच वेग ही सर्व वैशिष्ट्ये कोणत्याही किरणाला लागू होते. तर क्षय किरण यासाठी हे लागू होतात, त्याला आपण एक्सरे असं सुद्धा म्हणतो, याला हे लागू पडतात. प्रश्न क्रमांक 27, निरुपयोगी तांबड्या पेशीचे विघटन कुठे होते. तर जे निरुपयोगी तांबड्या पेशी असतात त्याचे विघटन हे प्लीहामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक 28, सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो. तर या दोघांच्या क्रियेमधून हायड्रोजन नावाचा वायू तयार होतो. पुढचा प्रश्न क्रमांक 29, मानवी शरीर एखाद्या भट्टीप्रमाणे काम करते ज्यामध्ये अन्नरूपी इंधन भरले जाते. निर्माण होणाऱ्या उष्णतेस 98.6 अंश फॅरेनहाइटवरती मर्यादित ठेवण्याचे कार्य तापमान केंद्र करते. हे केंद्र कुठे असते. तर याचं जे केंद्र असते आपल्या मेंदूमध्ये असते. प्रश्न क्रमांक 30, हाडामधील दोष अथवा रोगाचा तपास लावण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणे वापरली जातात. तर त्याला आपण एक्सरे सुद्धा म्हणतो आणि एक्सरेचा शोध कोणी लावला तर रॅन्टेजन याने लावला, म्हणून त्याला रॅन्टेजन सुद्धा किरणे म्हणतात. प्रश्न क्रमांक 31, बायोलॉजीची डॅडॅशी शाखा पेशीच्या संरचनेच्या अभ्यासासाठी संबंधित आहे. तर सायटोलॉजी ही जी शाखा आहे ती पेशीचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाते किंवा त्यामध्ये ते अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक 32, निद्रारोग कशामुळे होतो. तर निद्रारोग आहे तो प्रोटोझोन यामुळे होतो.
प्रश्न क्रमांक 33, हृदय व रक्तवाहिनीच्या विकास संबंधात अलीकडील काळात कोणत्या घटकावरती विशेष चर्चा होत असते? तर कोलेस्ट्रॉल यावरती सगळ्यात जास्त सध्या चर्चा होत आहे. यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे. यामुळे काय होतं तर आपल्या जे रक्त पुरवठा करणाऱ्या नसा आहेत ते नसामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्याला काय होतं तर हार्ट अटॅक येतो. तर हे हार्ट अटॅक येण्याचे भरपूर असे कारणे असतात. प्रश्न क्रमांक 34, प्रतिरोध संस्थेच्या कार्यात डॅडॅश मदत करते? तर लोह हे मदत करत असते. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी कोणत्या उपकरणाने हृदयाचे ठोके मोजले जातात? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या डॉक्टरकडे गेला, जर तुमची काही तब्येत ठीक नसेल तर तुम्हाला त्यांच्या कानामध्ये जे वायर घालून जे तुमच्या हृदयाचे ठोके मोजले जातात त्या यंत्राला स्टेथोस्कोप असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 36, गुडघा व कोपऱ्याचा सांधा हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? तर हा जो सांधा असतो तो बिजागरीचा सांधा असतो, गुडघ्याचा आणि कोपऱ्याचा सांधा. प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी काय किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? तर रेयॉन नावाचा जो पदार्थ आहे तो किरणोत्सारी मूलद्रव्य नाही आहे. प्रश्न क्रमांक 38, पचनक्रियेमध्ये स्टार्चचे रूपांतर डॅडॅशमध्ये होते? तर ग्लुकोजमध्ये होत असते. तुम्ही जे अन्न ग्रहण करता त्या अन्नाचं सुरुवातीला रूपांतर स्टार्चमध्ये होते, स्टार्चपासून ते ग्लुकोजमध्ये त्याचं रूपांतर होते. प्रश्न क्रमांक 39, आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच? तर आम्लामध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य असते. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 40, अल्कली मेटल्स आर, तर हे काय असतात तर रिकंडक्टेड. प्रश्न क्रमांक 41, बेनिडिक्स द्रवण तयार करण्यासाठी डॅडॅशचा उपयोग होतो? तर कॉपर सल्फेटचा उपयोग होतो, कॉपर सल्फेटचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 42, हिवतापाचा उष्ण अवस्थेत शरीराचं तापमान डॅडॅशपर्यंत वाढू शकते? तर 102 फॅरेनहाइट पर्यंत आपल्या शरीराचं तापमान वाढू शकते. कशासाठी? तर हिवताप आल्यामुळे. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणत्या ॲम्बिफिया अवयव नसतात? तर त्याचं जे उत्तर आहे ते इटॅपेटिक्स हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, न्यूक्लिअरचा अभ्यास शाखेला काय म्हणतात? तर कायरोलॉजी असं त्याला म्हटलं जाते, जिथे की न्यूक्लिअरचा अभ्यास केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न, तर बाकी उरलेले प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. सर्व विद्यार्थी मित्रांना सर्व ग्रुपवरती व्हिडिओ लगेच शेअर करून टाका. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेलला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्व अपडेट येत राहतील. जसे हॉल तिकीटबद्दल काही माहिती येईल त्यावरती तुम्हाला मी व्हिडिओ बनवून नक्कीच अपलोड करेन. तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेलला प्रेस करायला विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटत पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.